बातमी ओबीसींच्या मोर्चाची आहे। हिंगोलीत ओबीसींचा एल्गार मोर्चा निघाला। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात हा मोर्चा लक्ष्मण हाकेंकडून आंदोलनाचं नेतृत्व करण्यात आलं। तर हिंगोलीतील हा मोर्चा मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी आक्रमक झालेले आहे। राज्यभरात विविध ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आला। याआधी ही मोर्चाचं नेतृत्व लक्ष्मण हाके यांनी केलं होतं। कुणबी नोंदी आणि जीआर रद्द करा, अन्यथा ओबीसींच्या रोषाला सामोरं जा, लक्ष्मण हाके यांनी ओबीसी उपसमितीला हा इशारा दिलेला आहे। अधिकाऱ्याचं आमचं ओबीसीचं आरक्षण संपवणे हातामध्ये दांडकी नाही, कोयते आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करताय। अरे वाटेगावकर जायच्या अगोदर ही पळून जाते। पण ओबीसींच्या हक्काने अधिकाराच्या बाबतीमध्ये तुम्ही उलट पालट बोलायच्या भानगडीत जर पडला तर ओबीसीचा एल्गार काय असतो हे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यानं दाखवून दिले। मग एका तालुक्यामध्ये जर 10 किलोमीटरची रांग लागत असेल आणि लाखो लोक कुणाच्या रसदी विना, कुणाच्या डिझेल विना, कुणाच्या गाडी विना, कुठल्या आमदार खासदाराचा पाठिंबा नसताना जर ओबीसी बांधव, भटके मुक्त जाती जमाती पिवळे वादळ, पिवळ्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली, निळ्या झेंड्याच्या नेतृत्वाखाली जर एवढ्या लाखोच्या संख्येनं जर रस्त्यावर उतरत असेल तर मग इथल्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसीला जे गृहीत धरले ना त्याचं ऑडिट केलं जाईल इथून पुढच्या कालावधीमध्ये। आणि मुंबईला ज्या दिवशी आम्ही मुंबईचा नारा देऊ तेवढी मुंबईचा एकही रस्ता चक्का जाम झाल्या वाचून राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो। विदर्भातील कुणबे असलेल्या मराठ्यांचं आरक्षण रद्द करा, नवनाथ वाघमारे यांनी ही मागणी केली आहे। भुजबळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष हवे होते। मुख्यमंत्र्यांच्या भीतीपोटी बावनकुळे बोलत नाहीत, नवनाथ वाघमारे यांनी ही टीका केलेली आहे। ओबीसीच्या बाजूने काय बोलतात तुम्ही? गपचिप जाऊन ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला तुम्ही। ती शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा तुम्ही जीआर काढला, याला पूर्ण जबाबदार विखे पाटील आहेत। अरे ह्या अनेक वर्षापासून विखे पाटील कारखानदार आहेत, अनेक वर्षापासून वतनदार आहेत त्या भागाचे। 5 पिढ्या झाले हे तिथले आमदार, खासदार, मंत्री यांच्याच घरात आहे, यांच्या शिक्षण संस्था यांच्यात। यांनी खरं तर गरीब मराठ्यांना कधी मोठं होऊन दिलं का? यांच्याकडे बघायची वेळ आली। येणाऱ्या काळात यांना लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही दाखवून देऊ। खरं तर लोकसभेला त्याच्या पोराला आम्ही घराचा रस्ता दाखवायला